तर योगेश मडवी आमच्या ठिकाणी गुरु त्यांच्या शुभ हस्ते देण्यात आपण मॅन ऑफ द मॅच कुणाल गडगेला चांगली खेळी त्यांना साकारली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. चला अर्धा लागणी वेळ लगेच घेऊ नका. संघ एमजी टायगर्स देवांशी 11 भूमी 11. निर्जोदादा मडवी आपण कुठे असाल तर या समोर. निर्जोदादा मडवी कुठे असतील तर या आपण लगेच. चला लगेच नंतर चला या ठिकाणी सामन्याला होईल सुरुवात आणि येत आहेत मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य योगेश मडवी सर. थँक्यू सो मच. चला दोन्ही संघाचे 12th मॅन आपण पाठवायचे आहेत कॉमेंटर बॉक्समध्ये. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्व आलेल्या कडा सेकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई MTCच्या माध्यमातून आम्हाला अनेक सारे प्रेक्षक जॉईन झालेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत वसार प्रीमियर लीग 2025चं शानदार पर्व, नवे पर्व युवा सर्व एक नवीन संकल्पना घेऊन वसार प्रीमियर लीग 2025चं पर्व सुरू झालं आणि आज अंतिम दिवस मेगा फिनाले मॅच नंबर 7 देवांशी 11 MG टायगर वर्सेस भूमी 11 या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक चला चला भूमी 11 संघ टॉस जिंकलाय. देवांशी MG टायगर संघ आपण आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. चला देवांशी 11 MG टायगर आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. मॅच नंबर तुम्ही 7वी पाहतायत. देवांशी 11 MG टायगर संघ आपण पाहिला तर या संघ आतापर्यंत 2 मॅच लॉस झालाय. दुसरीकडे तुम्ही पाहतायत त्यांना फाईट करणारा भूमी 11 संघ 1 मॅच लॉस झालाय, 1 मॅच जिंकलाय. त्यामुळे ही लढत खास म्हणजे देवांशी 11 MG टायगर संघासाठी फार महत्वाची आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम स्टार्ट. पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय गोलंदाजी मागवती. सूरज दूधकर, सलामी बॅट्समन जगदीश दूधकर आणि गिरीश क्रिष्मा. हाताचा चेंडू चांगला फटका, कट केलाय, बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त केली, डबलचा प्रयत्न, 2 धाबा फार वेगानं कंप्लीट केल्या. अकाउंट ओपन झालंय या ठिकाणी बॅटिंग करत असताना देवांशी 11 MG टायगर संघाचं. दोन धाबा स्कोरबोर्ड होती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 षटकांची लढत आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हरला टार्गेट करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की नितीन मात्र शेवटपर्यंत टिकला, परंतु संघाला विजय मिळवून देता आला नाहीये. धावसंख्या केवळ 2. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. काय सुंदर गोलंदाजी आहे. लेंथ बघा
गुडलेनला चेंडू ठेवला, परफेक्ट मिडलवरती आणि त्याच्यानंतर बाहेर काढतोय. रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. काय सुंदर बॉल आहे, पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. सकाळी सकाळी फटका चांगला, यावेळेस बॅटच्या रडार मध्ये बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. षटकार जगदीश दुधकर स्ट्राइक एंड वरती. अजून एक षटकार मारला तर देवांशी मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. नेक्स्ट मॅच. बॉल चांगला, पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या डोक्यावरनं धन 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 करत चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जगदीश दुधकर आता आक्रमक झालाय, त्याच्या बॅट मधून आक्रमण सुरू झालंय. षटकारानंतर येतोय चौकार. 11 कॅप्टन आणि फ्रेंड्स 11 कॅप्टन लगेच आपण उपस्थित राहा. फ्रेंड्स 11 संघाचा मॅच मगाशी संपलाय, त्यामुळे तुम्हाला परत खेळायचंय, लक्ष असू द्या. कॅप्टन टॉस साठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. फ्रेंड्स 11 वर्सेस प्रतीक 11 या दोन संघांमध्ये. प्रतीक 11 टीम कॅप्टन अँड फ्रेंड्स 11 टीम कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि सूरज दुधकर वरती आक्रमण केलं. खरं तर बॅट्समन तुम्ही जगदीश दुधकरला पाहिलं, काय सुंदर बॅटिंग झाली. एक चौकार एक षटकार आला. धाबा आल्यात त्या पहिल्या ओव्हरमध्ये 12. 3 षटकांची लढत. किमान 35-40 धावेचं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. पहिला चेंडू समोर खेळतो, बॅक टू द बॉलर. रन्स नाहीये, डॉट बॉलची. धाव संख्या आपण पाहिली 12 या धावसंख्येवरती. जागृत आलाय गोलंदाजी मार्कवरती. जागृत फ्लोरे. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, परंतु एका ऍक्शन मध्ये बॉल उचलता आला नाहीये. सकाळचं सत्र डू फॅक्टर तुम्ही पाहिलं. काल पावसाने भरपूर राडा घातला आणि त्यामुळे काही मॅच बॅलन्स राहिल्या. त्यामुळे आज वेळ कमी असल्यामुळे आपल्याला सामने हे 3 षटकांचे करावे लागलेत. पहिल्या सुरुवातीला 5 षटकांचे झाले. बॉल चांगला समोर खेळतात. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक सिंगल भेटली, दबाचा प्रयत्न, त्या ठिकाणी 2 धाबा पूर्ण करत असताना फलंदाज होतोय धावचित. पहिला धक्का लागलाय मैदानावरती. बॅटिंग करत असताना टीम देवांशी 11 एमजी टायगर संघ रिप्ले मध्ये पाहायला मिळतो. धाव घेत असताना रनआउट झालाय खाडू. चांगला टेलिकास्ट आहे, तुम्ही पाहतायत सध्या ओम साई MTC च्या माध्यमातून हा टेलिकास्ट. क्लॅरिटी, क्वालिटी भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. रोशन फराट, सागर फराट त्यांची पूर्ण टेक्निकल टीम कार्यरत आहे. संपूर्ण या स्पर्धेला यशस्वीरित्या पार करण्यासाठी फार मोलाचं सहकार्य. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा जागृत फुलोरे. प्रत्येक चेंडू चांगला फेकतो. यॉर्क मध्ये फेकला जगदीश दुधकर साठी. एका ऍक्शन मध्ये तिकडे वाईट लॉंगॉनला फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इकडे थ्रो थोडासा चुकीचा वाईट झाला आणि त्यामुळे रन्स आली. दुसरी देखील स्कोरबोर्ड होती. स्कोरबोर्ड 16 धावा लागल्यात. 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर आपण पाहिलं, चेंडू फेकले गेले 5. अंतिम चेंडू षटक आपण पाहतो. दुसरं 3 षटकांची लढत आहे. जगदीश दुधकर वारंवार प्रयत्न करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहिला. या ओव्हर मध्ये थोडा शांत राहिला आणि
षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालेत. टीम देवांशी 11 MG टायगर 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चला या प्रत्येक 11 कॅप्टन आणि फ्रेंड्स 11 कॅप्टन लगेच टॉस या. संकेत मस्कर यांच्याकडून भावेश वायलेला शुभेच्छा आल्यात. कापरी सिद्धी पालेगाववरून शुभेच्छा देत आहेत. शेवटचं अंतिम षटक प्रथमेश फुलोरे आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी समोर आहे जगदीश दूधकर. पहिला चेंडू फार वेगानं होता, गुडलेन वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला. जगदीश मात्र इथे बीट झाले. जगदीश कडे क्षमता आहे बघा, रिप्ले मध्ये पुन्हा पाहायला मिळेल. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि फलंदाज जगदीश दूधकर बीट झाले. शेवटचं अंतिम षटक आहे, टार्गेट करावं लागेल. बॉल चांगला यावेळेस बॅटच्या रडार मध्ये पाठवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जगदीश दूधकरच्या बॅट मधून येतोय अजून एक शानदार षटकार. शेवटचं षटक आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये अजून 2 षटकार जर आले तर देवांशी मडवी यांच्याकडून 500 कॅश प्राइज, 1000चं प्राइज आहे. सॉरी, बॉल हवे ते मिस टायमिंग आणि इथे फलंदाज बाद. जगदीश दूधकर साठी झालं आज खरं तर इथे आखलं गेलं आणि त्यानंतर जगदीश बाद झालाय. खरं तर लॉंग आउट रिझन मध्ये सुंदर झेल. माग कालच सांगितलं की वसार प्रीमियर लीगचं पर्व तुम्ही पाहतायत. याच्यातनंच नवीन खेळाडूंचा उदय होणार. सीझन 2025-26 मध्ये टीम वसारमध्ये जागा मिळवायची असेल तर आजच तुमच्याकडे संधी आहे की आज सुंदर खेळ करायचा आपल्याला. बॅट्समन स्वप्नील नवीन सुंदर बॉल, गुडलेनचा वापर जास्त केला या गोलंदाजानं. खरं तर प्रथमेश फुलोरे तुम्ही पाहतायत, लेंथ त्याची भरपूर चांगली, त्याचा टप्प्यावरती नियंत्रित आणि सध्या नियंत्रित टप्प्याने त्याने गोलंदाजी केली. त्यामुळेच जगदीश सारख्या खेळाडूला त्यानं शांत ठेवलं, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं. पुन्हा बॉल हवेत, विकेटची संधी आहे, स्वतः यष्टीरक्षक आलाय आणि अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करताना देवांशी 11 MG टायगर संघाला. नेक्स्ट बॅट्समॅन पपेश. शेवटचं अंतिम चेंडू आता शिल्लक राहिलेत. स्कोरवरती धावा केवळ लागल्यात ते म्हणजे 23 रन्स, फक्त 23 धावा. फुलटॉस चेंडू प्रहार केला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय बॉल,
जोपर्यंत फिल्डर तिथे पोहोचतील थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळाली. 2 धाबा वेगानं कंप्लीट केल्या आणि तिसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली. पहिलं सत्र इथे समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करताना इथे देवांशी 11 MG टायगर संघानं केले त्या 26 धाबा आणि 27 धाबेचं टार्गेट उभं केलंय या मॅच मध्ये भूमी 11 संघाच्या समोर. चला प्रतीक 11 कॅप्टन आणि प्रिन्स 11 कॅप्टन. प्रतीकचे कॅप्टन आलेत तर फ्रेंड्स 11 संघ कॅप्टन आपण लगेचच उपस्थित राहा. नेक्स्ट मॅच तुम्हाला 8वी पाहायला मिळेल. त्यानंतर भार्गवी 11 वर्सेस जनमान 11. चला चला टॉस करून घ्या आपण. टीम भूमी 11 संघ कॅप्टन सॉरी फ्रेंड्स 11 संघ कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही कॅप्टन टॉस चला 27 धावेचं टार्गेट या मैदानावरती असेल. मॅच मध्ये या गोतीची लढत तुम्ही पाहिली. भार्गवी 11 वर्सेस फ्रेंड्स 11 यांच्यामध्ये भार्गवी 11 संघानं सामना जिंकला. आता मॅच तुम्ही सध्या पाहतायत भूमी 11चा तिसरा मॅच आहे आणि देवांशी 11चा देखील तिसरा मॅच आहे. देवांशी 11 साठी फार महत्वाची लढत आहे. 27चं टार्गेट. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ती सलामीवीर सुरत दुधकर. शरद वायले नॉस्ट्राइक एंडवरती गोलंदाज तयार. पहिलं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. क्रिश मडवीचा पहिला बॉल सूरजसाठी होता. सूरजकडे अपेक्षा भरपूर आहेत कारण पहिल्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला जरूर होता परंतु त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये दमदार खेळी त्यानं केली. परंतु आता तिसरी लढत ही देखील त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. भूमी 11 संघ एक लॉस आहे एक विन आहे त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी महत्त्वाची परंतु जास्त महत्त्वाची देवांशी 11 संघासाठी असेल कारण तिसरा मॅच आहे त्यांचा. बॉल चांगला आहे समोर खेळत आहेत ऑन साईडला फिल्डर दूर आहेत. जोपर्यंत बॉलवरती येते तोपर्यंत वेगानं दुसरी धाव कंप्लीट झाली. धावसंख्या आपण पाहिली. तिसरे पंच तिसरं थर्ड अंपायर घेत आहेत. एक्झॅक्टली काय घडलं हे चित्र. बॉल हातात असताना स्टंपला लागलंय की
बॉल हातातनं निसटल्यानंतर हात फक्त स्टंपला लागले ते चेक करायचे. आणि आता तिसरे पंच या ठिकाणी पाहायचंय परफेक्ट काय डिसिजन आहे. नॉट आउट. नॉट आउट डिसिजन आला. 2 धावा आल्या. 2 धाब्याने अकाउंट ओपन झाले सुरत दूधकरचं आणि त्याचबरोबर भूमी 11 संघाचं. 18 चेंडू 27 टार्गेट म्हणजे प्रतिषटक 9.00 ची सरासरी मैदानावरती गाठायला पाहिजे खरं तर टीम भूमी 11 संघाला. सुरत दूधकर स्ट्राईक एंडवरती बॅट्समन. सुरतसाठी चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू देखील येतो डॉट. क्रिश मडवीचं कौतुक झालं पाहिजे कारण सुरत सारख्या खेळाडूला आतापर्यंत त्यानं शांत ठेवलंय. 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत बॅटिंग करताना भूमी 11 संघ. समोर खेळतात ऑन साईडला फिल्डर आहे दूरवर. लॉंग ऑन रिझन मध्ये एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय फक्त मिळेल एक सिंगल. सिंगल बरोबर टीमची टोटल 3 या धावसंख्येमध्ये. चला अद्याप या ओव्हरमध्ये बॉल 2 शिल्लक आहेत. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वॉर्निंग द्या कारण एका ओव्हरसाठी केवळ 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जातोय. त्याच्या व्यतिरिक्त जर वेळ घेत असेल तर पंच तुम्हाला दंडित घोषित करतील. सर अद्याप 2 चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये. काय चाललंय नेमकं मैदानामध्ये कळत नाही. फार वेळ घेतलाय फिल्डिंग डिपार्टमेंट सजवत असताना कारण आता हे पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगला चेंडू बीट झाले परंतु यष्टीरक्षक बीट झालेत. एक सिंगल मिळाली. सिंगल जास्त काही फरक पडणार नाही कारण टार्गेट 27 आतापर्यंत 4 धावा तुम्ही स्कोरवरती पाहतायत. बॉल फेकले गेले तिकून 5 मध्ये 4 धावा आल्यात. क्रिश मडवीचं षटक फार फार चांगलं चाललंय. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा चालला अलोंग द कार्पेट मिड विकेटला. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. ओव्हर थ्रो बॅकअप मिळेल तोपर्यंत तिसरी मिळेल का आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. ओव्हर थ्रो मुळे रन अतिरिक्त मिळाल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या बिनगडी बाद 7 धावा. लक्ष द्या एवढा वेळ जर जात असेल तर सामने कव्हर होणार नाहीयेत. 1 ओव्हरला 6 मिनिटाचा वेळ लागला.
चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचे. प्रत्येक 11 संघाचा डिसिजन अजून आला नाही. टॉस त्याने जिंकलाय परंतु डिसिजन पोहोचला नाही. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले टीम प्रत्येक 11 संघानं. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय फ्रेंड्स 11 संघ. दोन्ही संघ रेडी राहा. मॅच संपल्या लगेचच मैदानामध्ये दाखवा. पहिला चेंडू तडाखा धमाका विस्फोट बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सूरज दुधकरच्या बॅट मधून येतोय षटकार. चंदन मडवी शेवटचं षटक आता चंदन मडवीच्या हातामध्ये आलंय. बॅट्समन नवीन नॉस्ट्रिक एंड मध्ये अल्पेश वायले नॉस्ट्रिक एंड वरती आलाय. परंतु सूरजला ही मॅच जर जिंकायची असेल तर आता 6च्या 6 चेंडू त्याला खेळावे लागतील. मागच्या मॅच मध्ये चिंट्याने 6 चेंडू खेळले. पहिला चेंडू चंदन मडवीचा सुरेख होता. अगदी सूरज दुधकरला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. एक एक डॉट बॉल आता दबाव निर्माण होणार आणि प्रेशर येणार तो म्हणजे भूमी 11 संघावरती. 5 चेंडू आता 11चं समीकरण राहिलंय. सूरज सारखा खेळाडू एकीकडे संघर्ष करतोय परंतु चंदन मडवी देखील एक अनुभवी खेळाडू आहे. चांगला गोलंदाजी करतोय. यावेळी समोर फटका. सूरज थांबणार नाहीये आणि त्यानं ठोकलाय लॉंग ऑनच्या वर्ण एक दमदार षटकार.
षटकार आलाय सूरजच्या बॅटमधून. आता समीकरण 4 चेंडू शिल्लक आहे. त्याने जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. टीम टोटल 22. 5 धावेची फक्त आवश्यकता. 4 बॉल शिल्लक आहेत. संघर्ष करावा लागेल. चंदन मडवी यावेळेस बॉल हवेत परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आणि चौकाराबरोबर स्कोर इज लेवल. आता 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. मी सांगितलं की जोपर्यंत सूरज दुधकर शेवटपर्यंत टिकला 6च्या 6 चेंडू त्याने खेळलं तर संघाला विजय मिळवून देऊ शकतो आणि तेच घडलंय. पहिला डॉट जरी आला तरी त्याच्यानंतर त्याने षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार. क्षमता त्याच्याकडे भरपूर आहे. 3 मध्ये आता 1 बनवायची आहे. चला प्रत्येक 11 संघ आपण रेडी राहा. 12 खेळाडू घेऊन मैदानात उतरायचं आहे. सामना जिंकलाय मैदानावरती. लगातार आपण पाहतो इथे भूमी 11 संघ या ठिकाणी जिंकलाय. आतापर्यंत भूमी 11 संघाचा हा दुसरा विजय आहे. पहिला मॅच मध्ये ते लॉस झाले त्यानंतर लगातार 2 मॅच त्याने जिंकलेत. अभिनंदन करूया आपण भूमी 11 संघाचं. हार्ड लक टीम MG टायगर देवांशी 11 लगातार 3रा मॅच ते लॉस झालेत. आता संघर्ष त्यांचा मैदानामध्ये वाढलाय कारण आता लीगमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर आता तुम्हाला येणारा प्रत्येक सामना जिंकावा लागेल. परंतु दुसरीकडे 2 सामने लगातार जिंकलेत. भूमी 11 संघाने पहिली मॅच जर ते पराभूत झाले असतील तरी त्याने 2 मॅच जिंकल्यात. तिकडे भार्गव 11 लगातार 2 मॅच जिंकलाय आणि प्रतीक 11 1 जिंकलाय 1 हरलाय. जय संघ देखील 1 जिंकलाय 1 हरलाय आणि फ्रेंड्स संघ देखील 1 जिंकलाय 1 हरलाय. खरं तर आता फ्रेंड्स संघ आपण पाहतो मैदानावरती.